ब्रेकनंतर बीडकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे। बीड जिल्ह्यातील 173 प्रकल्पातील पाणी पातळीत मोठी घट झाली आहे। अवैध पाणी उपसा करणाऱ्यांवर कठोर कारवाईचे आदेश देण्यात आले। जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी प्रकल्पातील उपसा बंद करण्याचे आदेश दिलेले आहेत। जर कुणी अवैध पाणी उपसा करत असेल तर नागरिकांनी थेट माझ्याशी संपर्क साधावा असं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केलं। बीड जिल्ह्यात यावर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस पडला। याच पावसाचा फटका जो आहे तो शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात बसला। अतिवृष्टी झाली, याच अतिवृष्टीमुळे शेतकऱ्याच्या पिकाचं अतोनात नुकसान देखील झालं। जे बीड जिल्ह्यातील 173 प्रकल्प आहेत हे ओव्हरफ्लो झाले। मी ह्या बिंदुसरा प्रकल्पामध्ये आहे। मोठ्या प्रमाणामध्ये आता उन्हाची तीव्रता वाढत आहे आणि याच उन्हाच्या तीव्रतेमुळे पाणी पातळीमध्ये मोठ्या प्रमाणात आता घट होताना पाहायला मिळते। ज्या पद्धतीनं ऊन वाढत आहे त्या पद्धतीनं आता पाण्याची पातळी या ठिकाणी कमी होताना पाहायला मिळते। याच प्रकल्पातून लाखो लिटर पाणी ओव्हरफ्लो होऊन माजलगाव धरणामध्ये गेलं होतं आणि याच लाखो लिटर पाण्याच्या विसर्गामुळे अनेक शेतकऱ्यांचं अतोनात या ठिकाणी नुकसान झालं होतं। जसजसा उन्हाळा वाढेल तसतसं आता पाणी पातळी कमी होत आहे। मात्र या ठिकाणी जर प्रशासनाने जर लक्ष दिलं नाही तर याच्यावर कुठंतरी ठोस उपाययोजना करणं गरजेचं आहे। प्रशासनानं लक्ष देणं गरजेचं आहे, कारण जे उपसा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात होत आहे हा उपसा देखील या ठिकाणी थांबला गेला पाहिजे। त्याचबरोबर या ठिकाणी उन्हाची तीव्रता वाढत असल्यामुळे देखील पाणी पातळी कमी होते। त्यामुळे आता प्रशासनानं या उपशावर त्याचबरोबर बीड जिल्ह्यात होत असलेल्या पाण्याच्या अपव्ययावर नियंत्रण करावं। यासाठी आता प्रशासन कशा पद्धतीने पाऊल उचलतंय हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। हरदास तावरे, लोकशाही मराठी, बीड। माझ्याकडे कलेक्टर म्हणून भरपूर तक्रार अवैध उपसाच्या संदर्भात प्राप्त झालेला आहे। त्यामध्ये मी संबंधित विभागाला आणि आम्ही सर्व महसूल यंत्रणाला सुद्धा मी सूचना दिलेल्या आहे की कुठलाही इलिगल प्रमाणे उपसा कुठलाही प्रकल्प असून या लघु प्रकल्प असो मोठा प्रकल्प असो कुठलाही चालू नाही झाला पाहिजे। आणि त्यासोबत आम्ही संबंधित प्रकारच्या पाणी वापर संबंधीच्या सुद्धा बैठकी संबंधित विभागाला घेण्यासाठी सूचना दिलेल्या आहे। कुठलाही प्रकारची तक्रार असेल तर सर्व गावकरी लोक माझ्याकडे या आमच्या संबंधित प्रशासनाकडे तक्रार करू शकतो। आम्ही योग्य त्या कारवाई करण्यात येईल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।